शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खरं तर नागपुरात महाएल्गार झाला, मुंबईत बैठक झाली, आंदोलन झालं आणि याची फलश्रुती म्हणून कर्जमाफी संदर्भातली एक तारीख जाहीर झाली. मात्र ज्यांच्या नेतृत्वात बच्चू कडूंच्या नेतृत्वात खरं तर हे आंदोलन करण्यात आलं होतं. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात शरद जोशींच्या नंतर एवढं मोठं आंदोलन उभं झालं. अनेक शेतकरी नेते एकत्र झाले. मात्र आता बच्चू कडूंवर कुठंतरी टीका होते आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यापासून शेती अभ्यासक आणि शेतकरी नेते जे राहिलेले विजय जावंदेजी आहे. खरं तर भाऊ, तुम्ही अनेकदा मोठं आंदोलन पाहिलं आहे. शरद जोशींचा काळ पाहिलेला आहे. आता बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की तुम्ही बरोबर बोललात. 80 ते 93 पर्यंत मी शेतकरी संघटनेत शरद जोशींसोबत होतो. नंतर मी आपलं वैयक्तिक काम करायला सुरुवात केली, नवीन संघटना तयार केली नाही. आणि ती आंदोलनं खरंच खूप गाजलेली होती. आम्ही नुसती आंदोलनं नाही केली, तर मोठे मोठे मेळावेही घेतलेत आम्ही. आणि त्याच्या दबाव सरकारवर झाला. आणि कापसाचा भाव जो आजचा प्रश्न आहे, आम्ही अग्रिम बोनस घेऊन कापूस एकाधिकार योजना सरकारला राबवायला लावली होती. नंतर मग फ्री मार्केटचा वाद झाला. काही लोक फ्री मार्केटला पाठिंबा द्यायला गेले, काही माझ्यासारख्याने त्याचा विरोध केला. आणि नंतर आंदोलन थोडं क्षीण होत गेलं. 94-95 नंतर आंदोलन क्षीण झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आज विदर्भाच्या भूमीवर बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मनात जो राग आहे तो या रस्त्यावर व्यक्त झाला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. हा राग व्यक्त होण्याचं कारण नुसतं सुलतानी संकट नाही, तर आसमानी संकट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे आसमानी आणि सुलतानी एकत्र आल्यामुळे हा राग व्यक्त झालेला ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही शेतीमालाला मागच्या वर्षी MSP नव्हती, यावर्षी पण नाही. आणि यावर्षी तर अशी परिस्थिती आहे की उत्पादनही नाही आणि भावही नाही, दोन्ही गोष्टी आहेत. 3,000 रुपयाला सोयाबीन खपत नाही आहे, 6,000 रुपयाला कापूस खपत नाही आहे, 5-6 हजार रुपयाला तूर खपत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि उत्पादनही नाही आहे. खर्च वाढलेले आहेत सगळे. दुष्काळ सरकारने जाहीर करून टाकलेला आहे, दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. कर्जवसुली थांबवली होती सरकारने. आणि बच्चू कडूंनी या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, हे नाकारता येणार नाही. त्यांनी 4 महिने खरंच फार मोठी मेहनत घेतली. त्यांनी मला सुद्धा त्याच्यात बोलवलेलं होतं. मी काही वेळ गेलो होतो, पण नंतर मी पूर्णपणे गेलो नाही. त्याची वेगळी कारणं असतील, ती आत्ता त्याचा काही चर्चा करण्याची गरज नाही आहे. त्यांनी अजून एक चांगलं काम केलं. सगळ्या शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची व्यवस्थित मोड बांधली. किती कठीण होतं खरं तर हे. हे फार कठीण होतं. तुपकर आणि राजू शेट्टी यांचं पटत नाही. हे वेगळे झाले होते एकमेकांपासून. शेतकरी संघटनेत दोघं वेगळे झाले, एकत्र आले, मग पुन्हा वेगळे झालेत. वामनराव चटपांना सोबत घेतलं, प्रकाश पोहरेंना सोबत घेतलं, अजित नवले CPMचे, क्षीरसागर CPIचे, या सगळ्यांना एकत्र आणलं. मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट आहे ना, याचं श्रेय द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून मी बच्चू भाऊ, त्यांची टीम, त्यांचे सहकारी, सगळे शेतकरी नेते आणि यात सहभागी होणारे सगळे शेतकरी भाऊ बहीण तरुण मित्र, या सगळ्यांना सलाम करतो. पण आता कुठेतरी म्हणजे खरं तर ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं आणि कोर्टाचे आदेश आले, तर त्यानंतर आंदोलन कुठेतरी शीण पडत होतं. बैठकसाठी मुंबईला जायला पाहिजे होतं की नाही, अशी टीका होती. कारण की असं म्हणलं जात होतं का नागपुरातच बैठक घेतली पाहिजे, असा आग्रह धरायला पाहिजे. मला असं वाटतं की जो आंदोलन करतो ना, त्याला त्याचा निर्णय घेऊ द्यायला पाहिजे. जे लोक असा उपदेश करतात आणि त्यांनी स्वतः आंदोलन उभं करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की त्या तिथली परिस्थिती, त्यांची संख्या, त्याच्या पाठीमागचं पाठबळ काय आहे, या सगळ्याचा विचार जर केला तर मला, आणि पाऊस येत होता वरतून, कोर्टाचा आदेश आला होता, ते इल्लिगल आंदोलन ठरवलं गेलं होतं, त्यातनं शेतकऱ्यांना होणारा जो त्रास होता, या सगळ्याचा जर विचार केला तर त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की बच्चू भाऊंनी आणि त्यांच्या टीमनी जो निर्णय घेतला, त्यात निर्णयावर टीका करण्याचं कारण नाही. आणि मुंबईला जी काही चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं बच्चू भाऊ फक्त 30 जून 2026ची तारीख घेऊन आले, याच्यावर जे टीका करतात आहेत ना, त्यांनी पहिले याचं उत्तर द्यावं की आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळच म्हणत होता की नाही. मग ती योग्य वेळेची व्याख्या 30 जून 2026 केल्या गेली, हे काय कमी आहे का? आता 30 जून 2026ला देवेंद्र फडणवीस करणारच नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या असतील, देवेंद्र फडणवीसांनी वेळ मारून नेली वगैरे. समजा 30 जून 2026ला नाही केली, तर या सगळ्यांना कोणी थांबवलं आहे आंदोलन करण्यापासून? यांनी आंदोलन करावं ना. आणि बच्चू भाऊ तर म्हणतात की आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करणारच आहोत. म्हणून मला असं वाटतं की तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आता ह्याच्यामध्ये आहे, जो बच्चू भाऊंनी सुद्धा म्हटलेला आहे की आम्ही MSP करता सुद्धा बोललो,
भावांतर योजनेकरता सुद्धा बोललो. सरकारने असं म्हटलं आहे की आम्ही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करतो आहोत, कापसाचे खरेदी केंद्र सुरू करतो आहोत. माझ्या मते हे काही होणारं मला दिसत नाही. शेतकऱ्यांना यावर्षी MSP मिळणार नाही आहे आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना याच्या आधीपासून एक प्रश्न विचारतो आहे की जो बच्चू कडू आणि त्यांच्या सगळ्यांनी सुद्धा विचारला पाहिजे की MSPच मिळत नसेल तर आम्ही कर्ज परत कसं करायचं. म्हणून मला असं वाटतं आहे की या आंदोलनातनं एक फार मोठा असंतोष शेतकऱ्यांमध्ये या 12 वर्षाच्या दिल्लीच्या सरकारच्या विरोधात जो झालेला आहे. मागे मनमोहन सिंगांच्या विरुद्ध झाला होता आणि मनमोहन सिंग माझ्या गावात वायफेडला आले होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्यांनी मनरेगा लागू केला, 70,000 कोटीची कर्जमाफी केली, कापसाची MSP 50% वाढवली, सोयाबीनची MSP 35% वाढवली होती. या सगळ्याचा विचार जर केला तर आता एक नाराजीचा सूर व्यक्त झालेला आहे. मला असं वाटतं आहे की सगळ्या विरोधी पक्षांनी यातनं एकच शिकलं पाहिजे आणि त्यांनी कमीत कमी हे मान्य करायला पाहिजे की विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी नाराज आहे, त्याचा आक्रोश रस्त्यावर व्यक्त झालेला आहे. पुढच्या निवडणुकीत जर त्यांना भाजपचा विरोध करायचा असेल तर या आक्रोशाला ते कसं संघटित करून घेतात आणि त्याचं व्यवस्थित राजकारण करतात, त्याच्यावरच भाजपला तुम्ही प्रश्न विचारू शकता. खरं तर मुंबईला जायलाच नव्हतं पाहिजे बच्चू कडूंनी, असं सुद्धा काही आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका होते. बच्चू कडू मॅनेज झाले अशी टीका होती. टीका मी म्हटलं टीका करायला काहीच हरकत नाही आहे हो. जर बच्चू कडू मॅनेज झाले असतील तर तुम्ही मोठं आंदोलन उभं करा ना त्याच्यापेक्षा आणि जास्त पदरात पाडून द्या ना. अहो कापसाची आणि सोयाबीनची मला वाटतं का मॅनेज झाले? मला आज तरी वाटत नाही आहे. उद्या जर ते मॅनेज झाले असतील तर मग त्यांना लोक नाकारतील. जसं देवेंद्र फडणवीसांनी 30 जून 2026ला जर केलं नाही तर 30 जून 2026 नंतर शेतकरी फडणवीस साहेबांना प्रश्न विचारतील. तसं जर बच्चू कडू मॅनेज झाले असतील तर मग त्याला सुद्धा प्रश्न विचारतील. मला असं वाटतंय की लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं टीका होते, आता खरं तर याची फलश्रुती आहे का, होईल का, हा नंतरचा प्रश्न आहे. पण टीका होते आणि फलश्रुती तुमच्या नजरेतून तुम्ही आंदोलनं पाहिल्या, शेतकऱ्यांचे आंदोलन पाहिल्या, अडचणी पाहिल्या, ते पाहता तुम्हाला वाटते का याची फलश्रुती? मला असं वाटतं की फार मोठं यश आहे हे तसं जर पाहिलं तर. म्हणजे 30 जून 2026 ही कमिटमेंट करून घेतलेली आहे की जी पुढच्या निवडणुकीच्या वेळेस झाली असती. भारतीय जनता पार्टीचं राज्य करण्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर ते प्रत्येक निवडणुकीच्या आधी काही घोषणा करतात निवडणूक जिंकण्यापुरता. योग्य वेळ कर्जमाफीची जी होती ती देवेंद्र फडणवीसांच्या डायरीमध्ये पुढची विधानसभेची होती. ती मला वाटतं 229 मध्ये येणार होती. ती 30 जून 2026ला आलेली आहे. ती मिळवून घेणं आता शेतकऱ्यांचं आणि सगळ्या विरोधी राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. नक्कीच कुठं ज्या पद्धतीने पाहता तारीख मिळाली ही खरं तर आंदोलनाची मोठी फलश्रुती आहे. शरद जोशींच्या आंदोलनात तर इतकं मोठं आंदोलन उभं राहतं ही फलश्रुती आहे आणि योग्य वेळीची जी सांगितल्या जात होती त्याची तारीख मिळाली ही आंदोलनाची फलश्रुती आहे असं सांगितलं जातं. मॅनेज झाल्याचा आरोप होत असला तरी ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती तेव्हा लोक सरकारने जर मॅनेज झालं तर सरकारला नाकारली ना, बच्चू कडू झाले असेल तर त्यांना सुद्धा नाकारतील अशी भूमिका किंवा अशी जे मत होतं ते जाणकार असलेले शेतकरी नेते विजय जावंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना मांडलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.